महाराष्ट्रामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटची जबाबदारी ही गिरीश महाजन यांच्यावर आहे. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त डिझास्टर झाला आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनी अशा वेळेला पूर परिस्थितीचं माहिती घेण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाणं गरजेचं असतं. पण ते उंटावरून शेळ्या हाकत आहेत. ते भारतीय क्रिकेट बोर्डाच्या निवडणुकात अडकलेले आहेत. ते पाटणा बिहारच्या निवडणुकीच्या प्रचारात जात आहेत. ते BCCIचा अध्यक्ष कोणी निवडायचा हे ठरवत आहेत. पण ते संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, धाराशिव, लातूर येथे गेले नाहीत. मुख्यमंत्री आत्ता काल आम्हाला दिसत आहेत जाताना. पण मदतीचं काय? मदतीचं म्हणाल तर अजूनही शेतकऱ्यांना हवी तशी मदत, कुटुंबाला हवी तशी मदत त्यांच्यापर्यंत जाऊ शकली नाही. आजही शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे. निदान त्यांना आत्ता जगण्यापुरतं तरी काहीतरी मिळावं. बाकी आपल्याला नंतर चर्चा करता येईल, ही आमची भूमिका आहे. 50,000 हेक्टरी ही नुकसान भरपाई मिळणं गरजेचं आहे. 50,000 हेक्टरी ही नुकसान भरपाई मिळणं गरजेचं आहे. आणि त्यांचं ताबडतोब जी कर्जवसुली आहे ती थांबवावी. कर्जमाफीची घोषणा तुम्ही नंतर करा. सरकारकडे भरपूर पैसे आहेत उधळायला, आमदार खासदार विकत घ्यायला, निवडणुका लढवायला. प्रचंड पैसे आहेत त्यांच्याकडे. कंटेनरच्या कंटेनर भरलेले आहेत. बहुतेक त्यासाठी त्यांनी भूमिगत काही जागा केल्या असतील कंटेनर ठेवायला. PM केअर फंडामध्ये लाखो कोटी रुपये आहेत, बेहिशोबी आहेत. त्याचा हिशोबच कोणाकडे नाही आहे. हे पैसे तुम्ही कोणासाठी का पुढल्या निवडणुकीसाठी PM केअर फंड जो सिक्रेट फंड म्हणून तुम्ही ठेवताय तो वापरणार आहात? हे तुम्ही आमच्या आत्ता सध्या मरणाऱ्या शेतकऱ्यांना द्यायला हवे. काल ही 2 शेतकऱ्यांनी मराठवाड्यात आत्महत्या केली, आपण पाहिली असेल. तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे बळी अशा तऱ्हेने घेणार आहात का, पाहणार आहात का? हे आमचे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांनी ही वेदना आणि व्यथा दिल्लीच्या दरबारी वारंवार जाऊन मांडायला हवी. त्यासाठी त्यांनी बंड केलं पाहिजे. दिल्ली विरुद्ध बंड केलं पाहिजे की माझा शेतकरी, माझा महाराष्ट्राचा मराठी शेतकरी मरतो आहे, तडफडतो आहे, त्याला तुम्ही मदत द्या. त्यांनी मुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठा पणाला लावली पाहिजे. हे त्यांनी केल्याशिवाय मराठवाड्याला आवश्यक ती मदत मिळणार नाही.